नमस्कार मित्रांनो, डेटी स्टोरी टेलर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज एक आपण आगळी-वेगळी अशी भयकथा पाहणार आहोत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या डोंगर भागामध्ये वसलेलं एक गाव होतं. गावाची लोकसंख्या होती 400-500. घरांची जी संख्या होती ती होती 80-85. त्या गावामध्ये उमा आणि सदाशिव नावाचे पती-पत्नी राहायचे. त्यांना 3 वर्षाचा एक मुलगा होता. मातीचं घर होतं आणि सदाशिव सुतार काम करायचा. लाकडी फर्निचर बनवायचा. त्यावरती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्या गावात चारी बाजूला डोंगराळ भाग होता आणि तिथल्याच एका डोंगरावरती, टेकडीवरती एक एक दिवस 1-1.25 किलोमीटर अंतरावरती त्या डोंगरातून चढून गेल्यानंतर त्या टेकडीवरती एक पुरातन मंदिर होतं. कसल्यातरी देवीचं होतं. म्हणजे त्या देवीची मूर्ती त्या टेकडीवरच्या एका गुहेमध्ये होती. पाषाणी मूर्ती होती. पण ती अस्पष्ट अशी होती कारण तिची झीज झाली होती. 400-500 वर्षापूर्वीचं ते मंदिर होतं. त्यामुळे झीज झाल्यामुळे ती मूर्ती अस्पष्ट होती. स्पष्ट असं दिसत नव्हतं त्याच्यावरती जी काही कोरलेली मूर्ती होती ती. परंतु लोकांची श्रद्धा होती आणि ती देवी त्या गावातल्या, आजूबाजूच्या गावातल्या लोकांच्या नवसाला पावायची. गुहेमध्ये असं ते मंदिर होतं छोटंसं. तर मित्रांनो, त्या मंदिराकडे मात्र दर्शनाला जाताना एक अलिखित नियम होता. एक अशी आख्यायिका होती, की त्या ठिकाणी दर्शनाला तर तुम्ही मंदिरामध्ये जायचं असेल तुम्हाला, तर कातर वेळेच्या आज संध्याकाळी म्हणजे 6-6:30 पर्यंतच तुम्हाला तिथे राहण्यासाठी मुभा होती किंवा परवानगी होती. त्यानंतर नंतर मात्र सूर्य मावळला, की तुम्हाला त्या टेकडीवरती त्या मंदिरामध्ये थांबता येत नसायचं. सगळ्यांना खाली यावं लागत असे. म्हणजे गावामध्ये. तिथे वास्तव्य कोणाला करण्याची परवानगी नव्हती. ह्याचं कारण एक असं होतं, की गावातून त्या डोंगर भागातून त्या टेकडीपर्यंत जाण्याचा जो रस्ता होता ना, त्याच्यामध्ये एक ओढा होता आणि ओढ्याच्या पलीकडे ती पायवाट नंतर मग त्या टेकडीवरच्या मंदिराकडे गेली होती. तर त्या ओढ्याच्या ठिकाणी जे उतारे असतात ना, ती सोडण्याची जागा होती. आता उतारे म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला भूतबाधा झाली आहे, एखाद्या प्रेतात्म्याची बाधा झाली, एखाद्या व्यक्तीला भुताटकीने जर धरलं असेल, त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला असेल, तर मांत्रिक असतात, बाबा असतात, ते उतारा करायला सांगतात. म्हणजे एका सुपामध्ये पिठाची बाहुली असेल, कोहळा असेल, पपई असेल, वेगवेगळी पानं आहेत. ती त्या ज्याला भूत लागलंय त्याच्या वरनं तो उतारा सगळा ते सगळ्या वस्तू सुपामध्ये ठेवायच्या, त्याच्या अंगावरनं 3 वेळा ओवाळायच्या आणि ज्या ठिकाणी ठेवायच्या ती उतारायची जागा म्हणजे जो ओढा होता त्या ओढ्याच्या कडेची जागा ती उतारायची जागा होती. आजूबाजूच्या गावातले 2-4 गावातले लोक उतारे केल्यानंतर त्या ठिकाणी ते आणून सोडायचे. कुठे? ओढ्याच्या ठिकाणी आणि त्या ओढ्याच्या तिथूनच ती वाट मग टेकडीवरच्या त्या मंदिराकडे गेली होती. त्यामुळे लोक रात्रीचे त्या ठिकाणी जात नसायचे. म्हणजे अ, त्या मंदिरामध्ये तुम्हाला कात्रवेळ झाली, सूर्य मावळला की राहण्याची परवानगी नव्हती. खाली यायला लागत असे. आता गावामध्ये काय होतं, उमाचा जो 3 वर्षाचा मुलगा होता, त्या उमाच्या 3 वर्षाच्या मुलाला सतत काही ना काही आजारपण असायचा आणि तो असा तब्येतीने एकदम बारीक होता. सतत आजारपण. वैद्यांकडे नेलं, वेगवेगळ्या डॉक्टरांकडे नेलं. त्यानंतर सगळे उपाय करून झाले, घरगुती उपाय करून झाले. पण त्याची तब्येत ही नेहमी बिघडायची आणि त्यांना थोडं बरं वाटायचं, पुन्हा परत आठवडाभराने परत त्याची तब्येत बिघडायची. असा तो थोडासा वीक होता. त्यामुळे उमा हैराण झाली होती. सदाशिव हैराण झाला होता त्या मुलावरती उपचार करून. आणि एके दिवशी त्याच गावातल्या एका म्हाताऱ्या बाईने 65-70 वर्षाची ती बाई होती. त्या बाईने उमाला सांगितलं, की "उमा, अगं तुझ्या मुलाला नेहमी बरं नसतं ना, तर एक काम कर ना, ती टेकडीवरची देवी आहे ती सगळ्यांच्या नवसाला पावते. ती तुझ्याही नवसाला पावेल. तिला तू गाऱ्हाणा कर, की माझ्या मुलाला बरं वाटू देत. म्हणजे आणि तू काहीतरी नवस बोल आणि तो नवस फेडून टाक. तुझ्या मुलाला 100% बरं वाटेल." तेव्हा म्हणते, की एवढं सगळं करून झालंय. डॉक्टर केले, वैद्य केले, सगळे उपचार केले. आता बघूया, ही आता म्हातारी बाई म्हणते तर तिच्या मनाप्रमाणे बघूया. दुसऱ्या दिवशी उमा सकाळी 10 वाजता टेकडीवरच्या त्या अ, मंदिराकडे जाते. त्या गुहेतल्या त्या देवीचं दर्शन घेते आणि तिथे ओटी वगैरे भरते, दिवाबत्ती करते आणि गाऱ्हाणं करते, की असं-असं माझ्या मुलाला बरं नाहीये. तर त्याला जर तो व्यवस्थित ठणठणीत झाला, तर मी 11 सोमवार तुझ्या दर्शनाला येईन न चुकता सलग. तर आणि ती नंतर मग दुपारी ते गाऱ्हाणं वगैरे घालून ती घरी निघून येते. आता घरी निघून येत असताना ओढ्याच्या ठिकाणी ती उताराची जागा असते ना, तिथे सगळे ते उतारे ठेवलेले असतात सुपामध्ये. अ, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले असते. ते सगळे नजरेस पडायचे आणि तिथे थोडीशी भीती वाटायची येताना-जाताना सगळ्यांना. तशी उमाला देखील भीती वाटली, की काय ही उतार्याची जागा सगळ्या लोकांनी करणे वगैरे करून ठेवलेली आहेत. आणि तो
थोडासा भाग तो जंगलमय भाग होता. तो ओढ्याकडचा थोडासा निगेटिव्ह शक्तीने भरलेला होता. तिथे आल्यानंतर भूत, भुताटकी, प्रेतात्मा, अतृप्त आत्मा असल्याची जाणीव मात्र त्या ठिकाणी व्हायची. आणि मित्रांनो, उमा घाबरत आता गावामध्ये पोहोचली आणि आपल्या घरी आली. म्हणता 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस निघून गेले आणि उमाच्या मुलाला जे सतत बरं नसायचं, सतत तो आजारी पडायचा, हे सगळं बंद झाल्याने हळू त्याची तब्येत सुधारली आणि पुढच्या 1 महिन्यामध्ये तो ठणठणीत बरा झाला. उमा आता त्या बाईकडे गेली, म्हाताऱ्या बाईकडे, आणि तिने सांगितलं, की "खरोखरच मी तिथे गारणं करून आले आणि याची तब्येत अगदी ठणठणीत झाली मुलाची." ती बाई म्हणाली, "जो काही तू नवस केलायस ना, तो आधी फेडून टाक. म्हणजे तुला तुझ्या मुलाला बरं वाटलंय ना, तो नवस फेडून टाक." आणि मग दुसऱ्याच सोमवारपासून तिने नवस फेडायला सुरुवात केली. म्हणजे तो नवस काय होता, सलग 11 सोमवारी तिथे त्या देवीचं दर्शन घ्यायचं. एकही सोमवारमध्ये चुकता नाही. जर एक चुकला तर परत 11 करावे लागणार होते. आता ही सोमवारची सकाळची दररोज सकाळी जायची, ती दिवाबत्ती करायची, ओटी भरायची, थोडंफार नामस्मरण करायची, गावामध्ये निघून यायची. एके दिवशी काय होतं, 10 सोमवार झाले होते आणि 11वा सोमवार होता आणि आज शेवटचा सोमवार. तिथे गेल्यानंतर मग तो नवस पेटणार होता. सकाळी भरपूर काम होतं. पती जे करायचा सुतारकाम ते. आणि उमा मग आपल्या पतीला त्या सुतारकामामध्ये जे काही तो काम करायचा त्याच्यामध्ये मदत करत राहिली आणि दुपारचे 2 वाजले आणि ती आपल्या नवऱ्याला म्हणते, की "तुम्ही जेवून घ्या. मला टेकडीवरती जायचं आहे. आज सोमवार आहे शेवटचा आणि तिथे आज मी गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर ओटी भरल्यानंतर नवस पेटणार आहे. आपल्या मुलाला बरं वाटलंय ठणठणीत." तो म्हणतो, की "अगं तू वेडी झालीस का? आता 2 वाजले. जाईपर्यंत तुला 1 तास तरी लागेल तिथे. तर 3 वाजतील. परत यायला 1 तास म्हणजे 4, म्हणजे उशीर झाला तर कातरवेळ येईल आणि मग कातरवेळेला तिथे त्या मंदिराकडे कोण थांबत नाही. तुला माहिती आहे ना?" ती म्हणते, "हो माहिती आहे." आता समजा मी 3 वाजता बाहेर पडले, तर 3 ते 4 जाईपर्यंत, 4 ते 5 येईपर्यंत आणि तिथे 15-20 मिनिटं म्हणजे 5:30 वाजेपर्यंत मी गावामध्ये येईन. तरी तो सांगत होता, "नको, तू पुढच्या सोमवारी जा." ती म्हणाली, "नाही, सोमवारी जर 11वा सोमवार हा मी नाही केला, तर पुन्हा 11 करावे लागतील म्हणून." आणि असं म्हणता 3 वाजता उमा ते सगळं पूजेचं साहित्य, ओटी, ते फुलं, दिवाबत्तीचं ते सगळं निरांजन, त्यानंतर अगरबत्ती सगळं घेऊन ती त्या डोंगरातल्या त्या पायवाटेने जंगलाकडे पोहोचली. जंगलातल्या त्या टेकडीवरच्या मंदिराकडे जाईपर्यंत तिला 4, 4:15 वाजले. आता 4:15 वाजल्यानंतर तिने तिथे साफ-सफाई केली. सगळा दिवाबत्ती करेपर्यंत एक तिला अर्धा पाऊण तास कसाच निघून गेला. म्हणता 5 वाजले आणि 5 वाजता आता मात्र तिला जाणीव झाली, की आता सूर्य मावळायला गेला. डोंगराच्या पलीकडे जाण्यासाठी सूर्य खाली जातोय. तसा अंधार पसरल्यासारखा वाटू लागला त्या टेकडीवरती आणि हिला जाणीव झाली, की आता आपल्याला जायचंय. आणि मित्रांनो, एक 5, 5:15च्या दरम्यान ती जायला निघाली. मंदिराच्या काहीतरी 25-30 25-30 फूट पुढे आली असेल आणि ती वाट अशी दगडाधोंड्याची त्या जंगलातून आली होती खाली. एका दगडावरती तिचा पाय घसरला आणि तिचा पाय मुरगळला आणि ती जागच्या जागी पडली त्या वाटेवरती. आणि पाय असा मुरगळला, फ्रॅक्चर वगैरे झाला नाही, पण पाय मुरगळला आणि त्याला लगेच सूज आली. आणि उमा घाबरली, की आता तिने उठण्याचा प्रयत्न केला, परंतु पायाला फार वेदना होत होत्या. उठायला जमत नव्हतं. तरी देखील ती उठण्याचा प्रयत्न करत होती. आता मात्र ती घाबरली. आता 6 पर्यंत आपण इथून जर नाही निघालो, तर एवढे लोक पाळतात, की इथे जायचं नाही. 6च्या नंतर टेकडीवरती राहायचं नाही. खरी भीती काय होती, त्या उताराच्या जो ओढा होता, ते उताराची जागा होती, तिथून जाण्याची भीती होती. मंदिराकडे कोणती भीती नव्हती. परंतु तिला आता सगळं जाणवू लागलं, की आता उताराच्या त्या जागेवर जाईपर्यंत कातरवेळ निघून जाणार आहे किंवा कातरवेळ होणार आहे आणि तिथे खरी भीती आहे. आता ही रडू लागली. आजूबाजूला हाक मारते, कोण आहे मदतीसाठी, पण तिथे कोण यायचंच नाही. 5च्या नंतर तिकडे कोण जायचंच नाही. त्यामुळे प्रतिसाद कोणी देत नव्हतं. ती हाक मारते, जोरजोरात रडते. तिला काही समजेना. आता ती बसूनच अशी घसटत पुढे त्या वाटेवरून, त्या दगडाधोंड्याच्या वाटेवरून खाली उतरत होती. उतरते होते, पण ती तसं किती वेळ उतरणार होती किंवा ते उतरणं शक्य नव्हते, कारण दगड-धोंडे होते, मोठमोठे दगड होते. त्यामुळे तिला तसं उतरणं, खालीपर्यंत येणं शक्य नव्हतं. आता सूर्य मावळला. 15-20 मिनिटांनी सगळीकडे अंधार पसरू लागला. थोडं फार दिसत होतं. सूर्य मावळला आणि हिच्या मनामध्ये आता भीती निर्माण झाली. आता जायचं कसं? हळू तिने उठण्याचा प्रयत्न केला, परंतु पायाला एवढी सूज होती, की पायाला वेदना होत होत्या. पुढे पाय टाकता येत नव्हता. तरी देखील ती कशीबशी सगळा धीर एकवटून त्या वेदनांवरती मात करून उभी राहिली आणि
जे हातातलं सगळं साहित्य होतं बाकीचं पूजेचं ते सगळं तिथेच टाकलं तिने. म्हणाले कशी तरी आपण एकदा गावामध्ये जाऊया. तशी ती लंगडत, 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 लंगडत त्या उतार्याच्या जागेपर्यंत आली. म्हणजे ते उतार्याची जागा तो ओढा आता एक 5-50 फूट राहिला होता. तिकडे आता नवरा देखील काळजी करू लागला आणि त्याला वाटलं की उमा आली असणार कारण तिला सगळं माहिती आहे कात्र वेळेत ते थांबत नाही. त्या उताराच्या जागेकडनं येणं बरं नाही म्हणून. ती आली असणार गावात कुठेतरी कोणाशी तरी बोलत असेल वाटेत. असं त्याला वाटलं म्हणून तो सुद्धा निश्चिंत होता. आता ती उताराची जागा 50 फुटावरती राहिली होती आणि हिच्या पायाखालची जमीन सरकली. पुढे पाहिलेलं दृश्य मित्रांनो अतिशय भयानक होतं. उतार्याची जागा होती ना ती ठिकठिकाणी त्या सुपामध्ये, सुपलीमध्ये, कागदामध्ये, कशा-कशामध्ये ते ठेवलेले उतारे, ते त्याच्यामध्ये ठेवलेले पिठाचे ते दिवे अक्षरशः पेटू लागले आणि तिला जिकडे-तिकडे जसे दिवाळीत ना दिवे लावतात ना, तसे तिला सगळीकडे ते दिवे दिसू लागले. आणि तिला एक आश्चर्य झालं, एकाच वेळी एवढे उतारे कसे काय कोणी करून ठेवले? कारण त्या प्रत्येक त्या उतार्यामध्ये, सुपामध्ये नारळ, कोहळा होता, पिठाची बाहुली, पिठाचा दिवा, वेगवेगळी पानं, वेगवेगळे खायचे पदार्थ असे ठेवलेले होते. ते बघून आता ही घाबरले, की ही काहीतरी भुताटकी आहे 100% आणि हा तिचा वेळ आहे, कातर वेळ. या कातर वेळेला या निगेटिव्ह शक्ती, भूत, भुताटकी, प्रेतात्मा, पिशाच हे सगळं जागं होतं आणि तो त्यांचा काळ असतो. त्यामुळे त्या सगळ्या ॲक्टिव्ह झाल्या होत्या. जिकडे-तिकडे पाहतात ते तिला उतारेच उतारे दिसू लागले. तरी देखील त्या ओढ्याच्या पलीकडे गेल्याशिवाय हिच्याकडे पर्याय नव्हता. ती लंगडत-लंगडत पुढे चालली आहे, पुढे चालली आहे, पुढे चालली आहे. पुढे जाता-जाता एक सुपामध्ये ठेवलेला तो उतारा होता ना, तो असा त्या ओढ्यातून वाहत जाताना तिला समोर दिसला. ही घाबरली आणि अक्षरशः हिला असं घाम सुटला, की काय हा ओढ्यातून हा वाहत जातोय उतारा ठेवलेला तो सगळ्या सुपामध्ये. ती तरी देखील ती पुढे जाते, पुढे जाते. आता ती ओढ्याच्या जवळपास पोहोचली होती. तेवढ्यात एक काळी बाहुली तिला त्या ओढ्याच्या पाण्यामध्ये अशी हलत-हलत पुढे-पुढे जाताना दिसली. म्हणजे आडवी होती ती वाहत जात होती. हिची नजर त्याच्याकडे गेली आणि ती खूप घाबरली. आता काय करायचं? देवाचं नामस्मरण सुरू केलं. देव मला ह्या ओढ्याच्या पलीकडे जाऊन देत. म्हणजे तिथून मग गावाची जी हद्द आहे ती सुरू होते. मी गावात जाईन मग तिथे कोण ना कोणतरी वाटेमध्ये मला मिळेल. परंतु आता मित्रांनो बऱ्यापैकी अंधार पडला होता आणि आता ती ओढ्याच्या पाण्यामध्ये अक्षरशः लंगडत-लंगडत उतरली. आता तो प्रवाह थोडासा जास्त पाणी नव्हतं. 1 फूटभर पाणी असेल त्याच्यामध्ये. पण ती पुढे जाते, पुढे जाते. एवढ्यात तिच्या समोर पाण्यात एक पांढरी शुभ्र साडी नेसलेली बाई अक्षरशः तिच्या समोर येऊन उभी राहिली आणि ही पाहते आणि हिला वाटलं ही कोण बाई आहे? पांढरी शुभ्र साडी पांढरी शुभ्र साडी कोण तसं सहजासहजी नेसत नाही. हिला सगळी ही कल्पना आली, की ही भुताटकीचाच हा काहीतरी प्रकार आहे. तिने सगळा धीर एकवटला आणि त्या बाईच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला. तिला सगळ्या गोष्टींची कल्पना होती. ही भुताटकी आहे किंवा हे काहीतरी हा प्रेतात्मा किंवा अतृप्त आत्मा आहे, जो आपल्याला वाट अडवतो आहे किंवा आपल्याला जायला देत नाहीये. तरी देखील तिने सगळा धीर एकवटला होता आणि तशी ती थोडीशी धाडसी होती. म्हणजे अशी एकदम घाबरणारी नव्हती, घाबरून कोसळणारी नव्हती. परंतु ती आता त्या बाईच्या बाजूने असं जाण्याचा प्रयत्न करत असताना आता ते समोरासमोर आले आणि समोरासमोर आल्यानंतर जी कोणती पांढरी शुभ्र साडी नेसलेली बाई होती ना, तिने अचानक असा धक्का दिला उमाला आणि उमा पाण्यामध्ये पडली. पाण्यामध्ये पडल्यानंतर तिच्या पायाला भयंकर वेदना झाल्या. तरी ती पाण्यामध्ये अ, पाण्यातून उभी राहण्यासाठी म्हणून प्रयत्न करते. तशी ती पांढरी शुभ्र साडी नेसलेली बाई तिला परत ढकलायची, परत पाण्यात ढकलायची, परत उभं उठायची, परत पाण्यात ढकलायची. असं 2-3 मिनिटं चाललं होतं. ती तिला उठता देईना म्हणजे उठायला देत नव्हती किंवा त्या ओढ्याच्या पुढे जायला देत नव्हती. असा तो प्रकार चालला होता. आणि ती बाई विचित्र अशी हसायची. तिचे दात असे बाहेर आलेले, विचित्र हसायची, मध्येच रडायची, मध्येच किंचाळायची. आता मात्र त्या उताराच्या जागी त्या ओढ्याच्या आजूबाजूला वेगवेगळे विचित्र आवाज येऊ लागले. कोण इकडून रडतंय, कोण इकडून रडतंय, कोण इकडून हसतंय, कोण तिकडून हसतंय. असे वेगवेगळे आवाज त्या ठिकाणी येत होते. उमा घाबरली होती, परंतु पर्याय नव्हता. याच्यातून जर वाचायचं असेल, तर आपण ओढ्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. आणि मित्रांनो, सगळे धीर तिने एकवटला. मनामध्ये देवाचं नामस्मरण सुरू होतं आणि ती ओढ्याच्या पलीकडे गेली. ओढ्याच्या पलीकडे गेल्यानंतर लंगडत, लंगडत, लंगडत ती मुख्य रस्त्यावरती आली, तर तिचा नवरा आता तो तिला शोधण्यासाठी वर येत होता डोंगरामध्ये. नवऱ्याला ती नवऱ्याला बघितलं तिने आणि जोरजोरात ती रडू लागली आणि ती तो म्हणतोय, की "काय झालं उमा? काय झालं? रडते कशाला?" तर त्याला ती अ, न सांगता ती दोघी जण आधी पहिली घरी गेली आणि घरी गेल्यानंतर उमाने हे सगळी जी घटना होती ती सगळी नवऱ्याला सांगितली आणि नवरा तिला सांगू लागला, "म्हणूनच गावातले लोक, आजूबाजूच्या गावातले लोक कातर वेळेनंतर तिथे जात नाही ह्याचं कारणच ते
जे मंदिर आहे त्या ठिकाणी कोणतीही भुताटकी वगैरे कोणतीही अपरित घटना घडत नाही. परंतु जी उताराची जागा जी वाटेमध्ये आहे, तिथे मात्र भुताटकी आणि ती नेहमी त्रास देते. आता उमा घरी आली. रात्रभर तिच्या मनामध्ये विचित्र-विचित्र असे विचार येत होते. तर सगळं आठवत होतं तिच्या बाबतीमध्ये घडलेलं. एवढी काही ती डरपोक नव्हती. तरी देखील माणूस किती जरी धाडसी असला आणि वाटत असला किंवा तो दाखवत असला, तरी मनामध्ये भीती ही 100% प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असते. ती घाबरलेली होती, परंतु नवऱ्याला दाखवत नव्हती. परंतु तिचं गप्प राहणं याच्यावरून नवऱ्याने ओळखलं होतं, की हिच्या मनामध्ये काहीतरी चाललंय. हिला त्या जी कोण भुताटकी दिसली, तिची बाधा कदाचित झाली असेल. मित्रांनो 2 दिवस निघून जातात. एक दिवशी उमा आणि तिचा जो नवरा आहे, तो एका पलंगावरती म्हणजे बाकड्यावरती, लाकडी बाकड्यावरती झोपलेले असतात. ही भिंतीच्या कडेला झोपलेली असेल. भिंतीच्या कडेला एक त्या मातीच्या भिंतीला लाकडी खिडकी असते. जे गज असतात ना लाकडी, त्याची खिडकी होती आणि त्याला ते 2 दरवाजे होते. आणि 12च्या दरम्याने त्या जी खिडकी होती त्याच्या बाहेरच्या बाजूने, घराच्या बाहेरच्या बाजूने त्या दरवाजावरती कोणतरी टकटक, टकटक असं करतंय, असं तिला जाणवू लागलं. आणि ती अचानक तिला जाग आली आणि तिने विचार केला, की त्या खिडकीच्या बाहेरच्या बाजूने कोण टक, 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 टक असं कोण करतंय? तर तिला काही समजेना. ती उठली, अंथरुणावरती बसून ती आपल्या नवऱ्याला उठवणार कशी? किंवा आपल्यालाच हा भास होतोय हे तिला कळेना. पुन्हा एकदा जोरदार तो टक, 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 टक असा आवाज आला आणि मित्रांनो तिथून बाहेरून हसलेलाचा कोणाचा तरी आवाज आला आणि ते हास्य आता तिला आठवलं, की जी बाई कोण होती अ, ज्या ओढ्याच्या ठिकाणी दिसली होती, तेव्हा ती हसलेली ना, तोच आवाज आता त्या खिडकीच्या मागून येत होता. ती खूप घाबरली. नवऱ्याला तिने उठवलं आणि सांगितलं, की "अहो, जी कोण बाई मला ओढ्यावरती दिसली ना, तीच बाई या खिडकीच्या पलीकडनं हसते." नवरा म्हणाला, "कसं शक्य आहे? अगं, तुला त्या काहीतरी भास होत असेल." ते म्हणते, "नाही, कोणीतरी पहिल्यांदा तो खिडकीचा दरवाजा वाजवला आणि नंतर मग ती कोणतरी हसलेलाचा आवाज आला आणि तीच बाई आहे ती जी ओढ्यावरती मला दिसली." नवऱ्याला काही समजेना. तो म्हणायला लागला, की "तुला भास होतोय, तू झोप शांत. आपण नंतर सकाळी काय ते बोलू." आणि मित्रांनो सकाळ झाली. 2-3 दिवस असे सतत म्हणजे चांगले निघून गेले. तिच्या मनामध्ये तर थोडंसं ते दडपण नाहीसं झालं. कारण आता मात्र कोणताही आवाज येत नव्हते. 4-5 एक आठवडा झाला. एका आठवड्यानंतर आता कोकणामध्ये गावामध्ये कसं असतं खेडेगावामध्ये न्हाणीघर असतं घरामध्ये. जेव्हा पाऊस असतो तेव्हा न्हाणीघर एखाद्या पडवीमध्ये घराच्या असतं. म्हणजे चूल लावलेली असते त्याच्यावरती मडकं ठेवलेलं असतं अंघोळीच्या पाण्याचं. पण जेव्हा पाऊस बंद होतो ना, तेव्हा अंगणाच्या बाहेर किंवा घराच्या पाठीमागे लोक चूल करून त्याच्यावरती ते पाणी तापवायचं म्हणजे अंघोळीचं पाणी तापवायचं. जी चूल करतात त्याला न्हाणी असं म्हणतात कोकणामध्ये. सकाळी 4:30 ला ती उठली कारण गावामध्ये ज्या स्त्रिया असतात, बायका असतात जुन्या काळात त्या 4, 4:30, 5 वाजता उठायच्या. तशी ही 4 वाजता उठली होती आणि घराच्या मागच्या बाजूला एका झाडाखाली ती चूल लावली होती, नाणी लावली होती. तिच्यावरती मडकं ठेवलं तिने आणि पाणी ओतलं आणि खाली आग लावली आणि तिथे बसली आहे ती. बसली आहे आणि काही क्षणामध्ये त्या पेटवलेल्या त्या चुलीच्या प्रकाशामध्ये ती बाई तिला स्पष्ट दिसू लागली. ही तीच बाई होती ती पांढरी शुभ्र साडी नेसली ती ओढ्यावरती दिसली होती आणि उमाने डोळे चोळले आणि तिला वाटलं पहिल्यांदा भास होतोय. परत तिने डोळे चोळले आणि निरखून पाहिलं तर तीच बाई त्या न्हाणीच्या त्या चुलीच्या पुढे उभी होती हिच्यासमोर. एक 15-1 फुटाचं अंतर असेल. आता उमा उभी राहिली आणि तिने थोडंसं निरखून पाहिलं तर तीच बाई होती. तिचे ते असे मोठे पांढरे शुभ्र दात, पांढरी शुभ्र साडी आणि विचित्र असा चेहरा आणि ती अचानकपणे हसू लागली. विचित्र तिचं हास्य पाहून उमा घाबरली आणि ती आता म्हणाली, की आता आपण घरामध्ये जायचं आणि ती घराकडे जाण्यासाठी वळली मित्रांनो. वळली आणि घराकडे जाण्यासाठी आता ती धावणार. 5-6 पावलं पुढे गेली असणार आणि त्यानंतर मग तिच्या उमाच्या पदराला त्या पांढऱ्या शुभ्र साडी घातली होती त्या बाईने, त्या भुताटकीने, त्या प्रेतात्म्याने अक्षरशः तिचा पदर असा साडीचा खेचून धरला मागच्या मागे. उमा जागच्या जागी थांबली. पदर ओढलेला आहे. तिला समजलं कोणीतरी पदर ओढला. मागे वळून पाहण्याची तिची हिंमत नव्हती. तिला कळलं होतं, हे कोणी माणसाने धरलेला नाहीये पदर, तर त्याच भुताटकीने धरलेला आहे. आता ती ओढून पुढे जाण्याचा प्रयत्न करते, पण तिची पकड त्या भुताटकीची एवढी घट्ट होती, तिला पुढे जाता येईना. आता मात्र उमाने वळून पाहायचं ठरवलं आणि तिने असं वळून पाहिलं, तर ती पांढरी शुभ्र बाई अगदी 2-3 फुटावर तिच्या मागोमाग उभी होती आणि तिचा पदर तिने हातामध्ये घट्ट धरला होता. उमा आता जोरदार ओरडू लागली, "धावा, धावा, मला वाचवा, वाचवा, वाचवा." आता सदाशिवला जाग आली आणि त्याने तो बाहेरच्या म्हणजे मागचं जे दार होतं,
त्या मागच्या दाराने तो धावला ज्या ठिकाणाहून उमाचा आवाज येत होता आणि इतक्यात उमा जमिनीवरती कोसळल्याने बेशुद्ध झाली. सदाशिवने पाहिलं तर कोणी नव्हतं त्या ठिकाणी. ही कशी काय बेशुद्ध पडली? त्याला समजेना. त्याने उचलून तिला आणलं, पलंगावरती झोपवलं, पाणी वगैरे डोळ्यावरती म्हणून तिला शुद्ध आली. शुद्ध आल्यानंतर तो काहीच बोलला नाही तिच्याशी. तिला चहा वगैरे करून दिल्यानंतर एक सकाळी 7-8 वाजता त्याने विचारलं, की "काय झालं?" तर तिने झालेला प्रकार सगळा सांगितला. जेव्हा मी ती चूल पेटवली, त्या चुलीच्या पुढच्या बाजूला ती पांढरी शुभ्र साडी नेसलेली बाई अक्षरशः उभी होती आणि तिचं विचित्र असं हास्य मला ऐकायला येऊ लागलं. आणि तिला मी पाहिलं, तर तीच बाई होती जी ओढ्यावरती मला दिसली होती ती. आणि मित्रांनो, असा हा प्रकार झाला होता आणि हा प्रकार आठवड्यातून एखादा दिवस असा व्हायचा तिच्या बाबतीमध्ये. ती खूप खूप घाबरायची आणि असे चित्र-विचित्र तिला भास व्हायचे. ती बाई घराच्या आजूबाजूला जिथे-जिथे ती कामाला जायची त्या-त्या ठिकाणी दिसायची. कधी किचनच्या खिडकीमध्ये दिसायची, कधी ती झोपायची त्या खिडकीमध्ये ती टकटक असा आवाज करायची, कधी त्या नाणी घरामध्ये दिसायची, कधी आजूबाजूला वावरताना दिसायची ती बाई. असं तिचं जिणं मुश्कील झालं होतं. मग एका मांत्रिकाकडे सदाशिव गेला आणि त्याने त्याला सांगितलं, की असा-असा प्रकार होतोय. त्या उताराच्या जागेकडनं ती येत असताना ती बाई दिसली होती. ती आज घराच्या भोवती तिला नेहमी दिसते आणि तिला सतावते. त्या मांत्रिकाने सगळं आपल्या मंत्र-सामर्थ्याच्या साधनेच्या जोरावरती पाहिलं, तर हिला एका बाईच्या प्रेतात्म्याची बाधा झालेली आहे. जी कोणी करणी करून आणून सोडली होती, जो उतारा सोडला होता, तिथला जो प्रेतात्मा आहे तो हिच्या अंगामध्ये गेलाय. ती कात्र वेळेला त्या ठिकाणी आल्यामुळे. त्यानंतर त्या मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे जो काही उतारा होता तो पुन्हा उतारा सदाशिव कातर वेळेलाच घेऊन त्या मांत्रिकाने सांगितलं होतं, की कातर वेळेलाच हा उतारा नेऊन तू त्या ओढ्यामध्ये सोड. आणि मग सदाशिव तो कातर वेळेला सगळा तिच्यावरनं घराच्या पायरीवरती उमाला बसवलं कातर वेळेला. तो सगळा उतारा त्याच्या सुपामध्ये नारळ, कोहळा होता, पिठाची बाहुली, एक अंड होतं, पिठाचा दिवा होता, वेगवेगळी पानं होती, सगळं ठेवून तो उतारा तिच्यावर 3दा त्याने असा अ, ओवाळला आणि तो मग ज्या ठिकाणी ओढ्याची जवळ करणीची जी जागा होती, उतार्याची जागा होती तिथे नेऊन ठेवला आणि मग हळू-हळू मग 4-5 दिवसांनी, 5-6 दिवसांनी, आठवडाभर झाला, 15 दिवस झाले. ती बाई मात्र उमाला कधीच दिसली नाही त्यानंतर आणि उमाला ना त्यानंतर मग तो पुन्हा कधी त्रास झाला नाही. तर मग त्याच्यानंतर मग ती निश्चिंत झाली. परंतु ती घटना मात्र तिच्या आयुष्यामध्ये ती तशीच्या तशी राहिली. त्या ओढ्यावरची, त्या न्हाणीघराच्या मागची, त्या खिडकीमध्ये ती यायची. ही मात्र जशीच्या तशी घटना तिच्या मनामध्ये ताजी होती. तर मित्रांनो, तिचा जो मुलगा आहे त्याने ही कथा मला सांगितली होती आणि ती सांगायला सांगितली होती. तिनं नाव न सांगण्याच्या म्हणजे आपलं नाव न सांगण्याच्या अटीवरती ही कथा मला सांगण्यासाठी, हा अनुभव सांगण्यासाठी म्हणून हा अनुभव सांगितला होता. तुम्ही आज तुमच्यापर्यंत तसं पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनुभव ही कथा हा भयानक अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवरती असेच जोडलेला राहा. चॅनलवरती जे तुम्ही अनुभव किंवा ज्या कथा पाहता त्याला कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला शेअर करा. म्हणजे तुमच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना अ, ज्यांना काही भयानक अनुभव किंवा अशा ज्या भयकथा ऐकण्याचा जो छंद असतो किंवा आवड असते, त्या सगळ्यांना हा सगळा अनुभव घेता येईल. आजपर्यंत मी आपल्या सर्वांची या ठिकाणी मनापासून रजा घेतो आणि आजपर्यंत थांबतो. धन्यवाद मित्रांनो.